माझ्या नवऱ्याचा मित्र रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने आमच्या घरी यायचा आणि तो येताच माझ्याकडे एकटक बघत राहायचा. मी कितीतरी वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण एके दिवशी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना तो माझ्या मागून आला आणि त्याने माझ्यासोबत. माझे नाव वर्षा आहे. मी एका छोट्याशा खेड्यात आणि अगदी सामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी होते. मी लग्न होऊन शहरात आले होते. सगळं काही नवीन असल्यामुळे मला शहराच्या राहणीमानात जुळवून घेता येत नव्हतं. मी आजपर्यंत साधे जीवन जगत आले होते. शहरातील जीवनशैलीशी मी पूर्णपणे अपरिचित होते. 2 महिन्यांपूर्वीच महेशशी माझं लग्न झालं होतं. महेश सरकारी नोकरी करत असल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत शहरात राहत होते. लग्नानंतर मला अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, पण हळूहळू कसं तरी मी माझ्या सासरच्या लोकांच्या पद्धतींशी पूर्णपणे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझं गाव शहरापासून खूपच दूर होतं, त्यामुळे मला माझ्या गावी माहेरी जाण्याची संधी क्वचितच मिळत होती. कारण महेश माझ्या सासू सासऱ्यांचे एकुलते एक अपत्य होते, म्हणून घरात आम्ही फक्त 4च जण होतो. त्यामुळे माझ्या सासूबाई म्हणायच्या की वर्षाशिवाय घर खाली खाली वाटतं. तिच्या उपस्थितीमुळे घरात आनंद आहे. तसे मला कधी आई वडिलांना भेटण्याची इच्छा झाली तर महेश मला त्यांना भेटायला घेऊन जायचा. आज महेशचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने घरात छोटीशी पार्टी ठेवली होती. संपूर्ण घर सजवले जात होते. सर्वजण महेशचे अभिनंदन करत होते. मी पण पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करत होते. तेवढ्यात काही वेळाने महेश माझ्याकडे आला आणि गंभीर स्वरात म्हणाला, "काय ग वर्षा, तुला माझ्या वाढदिवसाचा आनंद नाही झाला का?" त्याच्या बोलण्याने मी अगदी थक्क झाले. माझ्या मनात विचार आला की महेश असं का बोलत आहे. म्हणून मी जरा गोंधळलेल्या स्वरातच महेशला विचारले, "काय झालं महेश, तुम्ही असं का विचारताय? मला का नाही होणार आनंद?" मग महेश हसायला लागला आणि म्हणाला की "मग तू मला विश का नाही केलास?" मी देखील त्याला चिमटा घेतला आणि म्हणाले की "काल रात्री 12 वाजता तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या होत्या?" मग महेशही मस्तीच्या मूडमध्ये म्हणाला, "रात गई बात गई, आता सकाळी विश नाही करणार का?" मी पुन्हा म्हणाले की "ठीक आहे, मी आत्ता करते." मी म्हणाले, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा." माझ्या बोलण्यावर महेशनेही मला खूप खूप धन्यवाद म्हणत मिठी मारली. काही वेळ आम्ही असेच बोलत राहिलो आणि मग आजूबाजूची लोक यायला लागली आणि मी त्यांची सेवा करू लागले. संध्याकाळची वेळ होती. सर्व पाहुणे जमले आणि केक कापला गेला. सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते की त्याच वेळी मला काहीतरी विचित्र वाटलं की महेशचा एक मित्र आल्यापासून माझ्याकडे एकटक बघत होता. मी त्याच्याकडे बघितलं की तो पटकन त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा. मग त्याच्यावरून नजर हटवून मी दुसरीकडे बघायला लागले की काही वेळाने पुन्हा तीच कृती सुरू करायचा. मला महेशच्या मित्राचा खूपच राग येत होता की किती निर्लज्ज माणूस आहे, अजिबातच अक्कल नाहीये. तो माझ्याकडे असं बघतोय जणू मी त्याची बायकोच आहे. मला तर असं वाटत होतं की आत्ताच जाऊन त्याला चांगली अद्दल घडवावी, पण मला पाहुण्यांसमोर कुठलाही तमाशा करायचा नव्हता, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग काही वेळाने पार्टी संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेलेत. मी पण सर्व सामान आवरलं आणि खोलीत गेले. तिथे गेल्यावर मी महेशला विचारलं की "आज पार्टीमध्ये तुझा जो नवीन मित्र आला होता, तो ज्याने ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला होता, त्या मित्राचं नाव काय आहे?" यावर दीपक म्हणाला की "कोण? दीपक? का, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना?" मी म्हणाले, नाही, तसं काही नाहीये. मी असंच सहज विचारत होते, कारण आजच्या आधी मी त्याला आपल्या घरी कधीच पाहिले नव्हते, म्हणूनच विचारलं, बाकी काही नाही. यावर महेश म्हणाला, "ठीक आहे, चल आता झोप. खूप रात्र झाली आहे, मला पण झोप येत आहे." असं म्हणत महेश झोपी गेला. पण माझ्या मनात फक्त त्या मुलाचाच विचार चालू होता. तो कोणत्या उद्देशाने माझ्याकडे असं टक लावून पाहत असेल? हा सगळा विचार करत असतानाच मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा जाग आली. मी उठले तोपर्यंत महेश ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता आणि आज सासूबाईंनी त्यांचा टिफिन तयार केला होता. हे बघून मला खूप वाईट वाटले. मी उठल्याबरोबर माझं आवरून लगेचच किचनमध्ये गेले आणि सासूबाईंना म्हणाले, "तुम्ही का त्रास करून घेतला आई? तुम्ही मला उठवायला हवे होते ना, मी टिफिन तयार केला असता." यावर माझी सासू म्हणू लागली की "काही हरकत नाही वर्षा बेटा, तू काल रात्री उशिरा झोपलीस
आणि कालच्या फंक्शनमुळे सकाळपासून धावपळ करत होतीस, त्यामुळे थकली होतीस, म्हणूनच मला वाटलं की झोपू दे. आणि तसेही नुसत्या पोळ्या तर बनवायच्या होत्या, त्यात काय एवढं मोठं काम आहे. मला खूप बरं वाटलं की या घरातील सगळ्यांनाच माझी खूप काळजी आहे. खरे तर माझे सासू सासरे खूप मोकळ्या मनाचे होते आणि मला त्यांच्या मुलीसारखे वागवायचे. आता महेश पण ऑफिसला गेले होते. माझी सासू आणि सासरे त्यांच्या खोलीत आराम करत होते. तेव्हाच काही वेळाने दीपक घरी आला आणि मला म्हणाला की वहिनी, महेश दादा त्याची फाईल घरीच विसरला आहे, म्हणून मी ती फाईल घ्यायला आलो आहे, तुम्ही घेऊन येता का. त्याला बघून आधी मला भीती वाटली, पण नंतर मी त्याला फाईल आणून दिली. तो आज पुन्हा माझ्याकडे एकटक पाहत होता. दाराबाहेर जाईपर्यंत तो मागे वळून एकसारखा माझ्याकडे पाहत होता. काल रात्री जे घडलं ते मी खूप मुश्किलीने विसरले होते, पण आज पुन्हा तेच कृत्य घडल्यामुळे माझं मनही अस्वस्थ झालं होतं. मला वाटलं की याबद्दल मी महेशला सांगावं. आज रात्री येताच मी महेशला सांगेन असा विचार मी पक्का केला होता. खरं तर त्याच वेळी मला खूप भीती वाटत होती की महेश मी हे सर्व सांगितल्यावर कसा वागेल. तसा तर महेश मोकळ्या मनाचा होता, पण कुठेतरी मनात भीती होती की हे ऐकून त्यांना कसं वाटेल माहीत नाही. कारण असंच काहीसं माझ्या मैत्रिणीच्या बहिणीबरोबर सुद्धा घडलं होतं. तेव्हा तिनेही तिच्या नवऱ्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, तर तिच्या नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तो तिलाच दोष देऊ लागला आणि शेवटी त्याने तिला चारित्र्यहीन म्हणून घटस्फोट दिला. ती गोष्ट आठवून माझ्याही मनात भीती बसली होती की महेश माझ्याशी असा वागणार तर नाही ना. कारण हा समाजच तसा आहे की काहीही झालं तरी इथे फक्त स्त्रियांनाच दोष दिले जातात. पण कुठेतरी मला वाटलं की नाही, महेश तसा नाहीये, त्याचे विचार इतके वाईट नाही, तो मला नेहमी समजून घेतो. त्यामुळे त्याला यावेळी पण समजेल. आणि मी स्वतःशीच बोलू लागले की यात माझा काय दोष आहे. दोष त्या माणसाचा आहे जो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता. मग मी का घाबरू. मी असा विचार करतच होते की तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी हाक मारली, बेटा दुपारची वेळ आहे, तू तुझ्या बाबांसाठी चहा कर. हो आई, असं म्हणत मी उठून किचनमध्ये चहा करायला लागले. पण माझं मन अजूनही त्याच टेन्शनमध्ये होतं की महेश कसा वागेल आणि त्या मुलाचा हेतू काय असेल हेच कळत नाही. असो, मी विचार केला की नाही, मी महेशला काहीही सांगणार नाही. आधी या प्रकरणाच्या पूर्ण खोलात जाईल. बघू पुढच्या वेळी दीपक पुन्हा असं काही करेल तेव्हा मी महेशला सांगेन. त्याआधी मी हे प्रकरण इथेच थांबवण्याचा विचार केला. असेच काही दिवस गेले. एक दिवस पुन्हा दीपक आमच्या घरी आला. तेव्हा त्याचे पुन्हा तेच कृत्य होते. मी त्याला बोलले की तुला काय हवंय, किती दिवस झाले तुझं पाहते. तू आमच्या घरी आला की माझ्याकडे टक लावून पाहत असतोस. शेवटी तुझा प्रॉब्लेम काय आहे. यावर दीपक काहीच न बोलता तिथून निघून गेला. आता मला आणखीनच भ्रम होऊ लागला की नक्कीच काहीतरी गडबड आहे. दीपक कुठल्या तरी घाणेरड्या हेतूनेच मला बघत असावा, म्हणूनच तो शांतपणे निघून गेला. कारण त्याच्याकडे उत्तर नव्हते. आता मला महेशला सांगणे आवश्यक वाटलं जे होईल ते बघून घेईन. आज महेशला नक्कीच सांगेन. हाच विचार करून मी रूममध्ये गेले, पण जाऊन बघते तर महेश आधीच झोपला होता. मग मी पण उदासलेला चेहरा करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी माझ्या मनात एक विचार आला की मी दीपकच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना सर्व काही सांगावे, जेणेकरून ते त्याला समजावून सांगतील. यासोबतच हेही कळायला हवे की दीपकच्या कुटुंबात कोण कोण आहेत. कारण ज्यांच्या घरात महिला असतात ते असे दुसऱ्यांच्या बायकोंवर लक्ष ठेवत नाहीत. हाच विचार करत एक दिवस दीपकचा पत्ता शोधण्यासाठी मी महेशचा पाठलाग केला आणि दुसऱ्या दिवशी राहुलच्या घरी पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांच्या घरी कोणीच नव्हते. बाहेरून कुलूप लावले होते. मी मागे वळून पाहिले तर मागचा दरवाजा उघडा दिसला. मी मागच्या दाराने दीपकच्या घरात गेले. घराच्या आत गेले तर संपूर्ण घरात कोणीच नव्हते. मनात विचार आला की कुठेतरी बाहेर गेले असतील. मी परत जाणारच होते की तेव्हाच मला भिंतीवर एक फोटो दिसला, जो अगदी माझ्यासारखाच होता. म्हणून मी त्या फोटोच्या अगदी जवळ गेले आणि जेव्हा मी जवळून पाहिले तेव्हा मला कळले की तो फोटो माझाच आहे. आता मला दीपक बद्दल पूर्ण शंका होती की काहीतरी गडबड आहे. मला दीपकचा खूपच तिरस्कार वाटू लागला. एखादा पुरुष असा विवाहित स्त्रीवर कसा काय नजर ठेवू शकतो. तो माझा फोटो त्याच्या घरी कसा ठेवतो. आणि महेश राहुलच्या घरी आला असेल तेव्हा महेशने माझा फोटो बघून कधी रिॲक्ट केला नसेल का. मग मी याच विचारात हरवून घराकडे चालायला लागले. वाटलं आज घरी जाऊन महेशला विचारावं, महेश दीपकच्या घरी माझा फोटो काय करत आहे.
मी आल्यानंतर स्वयंपाक करत होते. तेवढ्यात महेशचा फोन आला. तो म्हणाला की मला ऑफिसच्या कामानिमित्ताने बाहेरगावी जायचे आहे, त्यामुळे मी घरी येऊ शकणार नाही आणि तू माझे कपडे ड्रायव्हर सोबत ऑफिसलाच पाठव. मी 2-3 दिवसांनी परत येईल. महेशला फोनवर सगळं सांगणं मला योग्य वाटलं नाही. मला वाटले तो आला की मगच त्याला सर्व काही सांगेन. मी असेच काही दिवस काढले. आज महेश परत येणार होता, म्हणूनच मी त्याच्यासाठी आणि आईबाबांसाठी जेवण बनवत होते. तेव्हाच काही वेळाने दीपक घरी आला आणि माझ्या मागे येऊन उभा राहिला. मागे वळून पाहताच त्याला पाहून मी एकदम घाबरले आणि ओरडू लागले. मग त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, प्लीज ओरडू नकोस, तुझा माझ्याविषयी गैरसमज होत आहे. मी त्याला ढकलून म्हणाले, तुझी किती दिवसांपासून माझ्यावर वाईट नजर आहे. आता घरात कोणी नसताना अशा प्रकारे माझ्या मागे येऊन उभं राहण्याचा हा अधिकार तुला कोणी दिला? मी त्याच्यावर खूप ओरडत होते, त्याला वाईट साईड बोलत होते. ते ऐकून दीपकच्या डोळ्यात पाणी आले होते. मला वाटले की त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला असावा, पण तरीही तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहिला की यात माझी काहीच चूक नाही, तुमचा गैरसमज होतोय. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडल्याचा आवाज आला. महेश त्याच्या आईबाबांसह आला होता. सासू सासरे जवळच्या घरी सत्संगाला गेले होते. मग ते लोक दीपककडे बघून म्हणाले, बेटा तू इथे कसा? तेव्हा महेश म्हणाला की मीच त्याला बोलावले होते. मी येणार होतो तेव्हा मी म्हणालो की तो येऊन माझा लॅपटॉप घेऊन जाईल आणि काही ऑफिसचे काम आहे तो ते करेल, जेणेकरून माझा 2 दिवसांचा थकवा दूर होईल. हे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं आणि मी पटकन महेशला आणि सगळ्यांना सांगितलं की मी खूप दिवसांपासून हे बघते. महेश, मी तुम्हाला पण सांगणार होते, पण मला संधीच मिळाली नाही. मी काही सांगण्याआधीच तुम्ही बाहेरगावी निघून गेलात, म्हणून मी तुमच्या येण्याचीच वाट पाहू लागली. पण आज सकाळी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना हा दीपक माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि खूप वेळेपासून हेच म्हणत आहे की यात माझी काही चूक नाही. माझं बोलणं ऐकून महेश पण हसायला लागला आणि त्याने मला तिथे सोप्यावर बसवलं आणि म्हणाला, अगं वर्षा, तू जसा विचार करते दीपक तसा मुलगा नाहीये. यावर मी म्हणाले की महेश, तुम्ही अजूनही त्याचीच बाजू घेत आहात. हे सर्व काय चाललं आहे? मग महेशने मला सांगितलं की खरं तर दीपक आणि त्याच्या बहिणीचे आई वडील त्यांच्या लहानपणीच वारले होते. तेव्हापासून दीपकने त्याच्या लहान बहिणीची खूप काळजी घेतली आणि तिला शिकवले. पण दीपकची बहीण गेल्या 2 महिन्यांपासून अचानक कुठेतरी गायब झाली आहे. तेव्हापासून दीपक तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ती सापडत नाही. अचानक बहिणीच्या गायब होण्यामुळे दीपक डिप्रेशनमध्ये चालला गेला होता आणि त्याच वेळेला त्याने त्या दिवशी पार्टीमध्ये तुला बघितलं. दीपकच्या बहिणीचा चेहरा हुबेहूब तुझ्यासारखाच आहे, म्हणून दीपक तुझ्या चेहऱ्याकडे इतका टक लावून बघायचा, कारण त्याला तुझ्या चेहऱ्यामध्ये त्याच्या बहिणीच्या आठवणी दिसायच्या. तूच त्याची बहीण आहे असे त्याला वारंवार वाटत होते. एक दिवस त्याने मला ऑफिसमध्ये तुझ्याबद्दल विचारलंही. मग मी त्याला संपूर्ण हकीकत सांगितली की तू त्याची बहीण नाहीस, तू वर्षा आहेस. पण तो म्हणाला की मला तिच्याकडे बघून असं वाटतं की माझी बहीण माझ्या आसपासच आहे, कारण तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करतो. म्हणून तो आपल्या बहिणीची उणीव तुला पाहून भरून काढायचा. म्हणूनच तो घरी यायचा आणि नेहमी माझ्या परवानगीनेच. मी म्हणाले, त्याच्या घरी फोटो लावलेला आहे तो? तेव्हा महेश म्हणाला की हो, तो फोटो तुझा नसून त्याच्या बहिणीचाच आहे. आता माझा सगळा भ्रम पण दूर झाला होता आणि मी महेशला म्हणाले की तू हे सर्व मला आधी का नाही सांगितलेस? महेश म्हणाला की मला तुला हे सर्व सांगण्याची आठवणच राहिली नाही. मी कामांमध्ये इतका बिझी होतो की ही गोष्ट माझ्या डोक्यातूनच निघून गेली. आता दीपक हात जोडून माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, ताई, माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफ करा. खरं तर माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता. त्याचे ते बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी पण दीपकची माफी मागितली आणि म्हणाले की मला माफ कर. कळत न कळत मी तुझ्यावर संशय घेतला. मी तुला नेहमीच चुकीचं समजत होते. तू माझ्याकडे का बघतोस हे जर तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर माझा कधीच गैरसमज झाला नसता. तेव्हा महेश म्हणाला, पुरे झालं आता. भाऊ बहिणींनो, रडणे बंद करा. माझ्या सासऱ्यांनी दीपकला सांगितले की जेव्हा जेव्हा तुला तुझ्या बहिणीची आठवण येईल तेव्हा तू इथे ये आणि तुझ्या या बहिणीशी मनसोक्त बोल. काही वेळ मी माझ्या खोलीत गेले आणि पश्चाताप करू लागले की अशा चांगल्या व्यक्तीबद्दल मी गैरसमज करून घेतला. बिचारा दीपक आधीच परिस्थितीचा बळी होता आणि त्यावर अजून मी त्याचा अपमानही केला. आज मी एका गैरसमजुतीमुळे त्याला जे काही वाईट बोलले होते
त्यावर माझ्याजवळ आता पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.